आता हे काम करायला मी तर तयारच नव्हतो, पण जिमची ऑफर आल्यामुळे आपलं हे करणं भागच होतं. आणि हा संपूर्ण विषय सांगतो, पण त्याआधी पटक्यावर फॉलो करून घ्या. आजचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की आज आपलं फ्लिपकार्टचं पार्सल आलं होतं. तर पार्सल मध्ये तर आपण शूज मागवले होते आणि दुकानात जाऊन अनबॉक्स केले होते. आणि हे शूज आहे ना, आपण फ्लिपकार्टवरून 388 रुपयाला घेतले होते. आता ते सगळं जाऊ दे, आपल्याला शेती आज औषध सोडायचं होतं. आता त्यासाठी बाप्पांनी ना सर्व तयारी करून ठेवली होती आणि आपल्याला ना फक्त बटन दाबून ना सगळं औषध सोडून द्यायचं होतं. खरं तर आज शेती येण्याचा खूप कंटाळा आला होता, पण आता काय यायला तर लागणारच होतं. मग औषध सोडून होतं ना आपण ट्रॅक्टर जाऊन बसलो होतो आणि थोड्याच वेळात त्याने एक टिपाड संपूर्ण सोडून झालं होतं असं वाटलं, पण तिथं गेल्यावर बघितलं तर अजून अर्ध बाकी होतं. मग तेवढ्यात बाहेर येऊन बघितलं, म्हणलं औषध नीट जाते का बघावं, नाही तर नाही गेलं तर आपल्याला लई शिव्या खायला लागतील. आणि मम्मी आपल्याला म्हणली होती की जर तू शेती काम केलं तर आपण तुला जिम लावू. हे ऐकल्यावर सर्व काम पटापट आवरून घेतलं लगेच. मग आता शेवटचं काम राहिलं होतं आपलं, फक्त एक वाल बंद करून डायरेक्ट घरी जायचं होतं आपल्याला. आणि म्हणलं आता बाहेरचं जाऊन काहीतरी खाऊ. मग दत्तबेळमध्ये गेलो होतो आणि बाहेर गेल्यावर ना आपण मिसळ सोडून तर दुसरं काही खातच नाही. आता बाकी ब्लॉग आवडला नसेल तरी फॉलो करून जा, कारण की आपल्याला फॉलोअर वाढवायची.